हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर एक गृहिणी म्हणून आपल्यावर ना सगळ्या घराची जबाबदारी असते आणि सगळं जे घर आहे तर ते आपल्याला सांभाळायचं असतं. घरच्यांची सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर असते आणि त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांना काय म्हणजे काय हवं आहे, काय नाही, तर या सगळ्या गोष्टी आपल्यालाच बघाव्या लागतात. आणि एक गृहिणी म्हणून बघा, आपण ना आपलं सगळं घर अगदी व्यवस्थित सांभाळतो, पण तरीसुद्धा बघा कधीकधी ना कामांची चिडचिड होते, कधीकधी डोक्याला ताप होतो आणि या चिडचिडीमध्ये बघा मग आपलंही डोकं ना पूर्ण असं खराब राहतं आणि अख्खाचा अख्खा दिवस खराब जातो. तर सकाळी जेव्हा आपण उठतो तर बघा कितीतरी गोष्टींची प्लॅनिंग आणि कितीतरी विचारांचं काहूर आपल्या डोक्यामध्ये माजत असतं आणि किती गोष्टींचा गोंधळ घेऊन आपण सकाळी उठत असतो. कारण सकाळी सकाळी म्हणजे सकाळी प्रत्येकाची उठण्याची वेळ बघा वेगवेगळी असते. तर उठल्यापासून 10, 11, 12 वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे तर तो ना इतका हेक्टिक असतो की खरं सांगते बघा, एक ग्लास पाणी प्यायलाही कधीकधी ना वेळ मिळत नाही. की तुम्ही विचार कराल की एक ग्लास पाणी घेऊन निवांत बसून जर तुम्ही पाणी पिण्याचा विचार कराल तर तो पाणीसुद्धा तुम्हाला प्यायला मिळत नाही. एवढ्यानं चांगली आहे म्हणजे एवढ्यानं चांगलं आहे की जे श्वास आहेत तर ते आपोआप घेऊन सोडता येतात. नाहीतर यामध्ये जर सिस्टम असता की नाही नंतर कधीतरी बसून निवांत श्वास घ्यायचा तर आपल्याला ना तोही म्हणजे घ्यायला मिळाला नसता. म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. कारण सकाळचं जे रुटीन आहे ना तर ते खरंच खूप हेक्टिक होऊन जातं. तर बघा कधी-कधी ना म्हणजे या गोष्टी टाळण्यासाठी म्हणजे सकाळी मनस्ताप होऊ नये किंवा डोक्याला कामांचा ताप होऊ नये, तर या गोष्टी टाळण्यासाठी ना बऱ्याचशा गोष्टी आपण ना आदल्या दिवशी किंवा सायंकाळच्या वेळेला जे आपलं रुटीन असतं तर त्यामध्येच ना आपण थोडीफार जी प्लॅनिंग आहे तर ती दुसऱ्या दिवसाची सुद्धा करू शकतो. म्हणजे रात्रीच्या वेळेला थोडीफार जर आपण तयारी करून ठेवली तर आपली जी सकाळ आहे ना तर ती म्हणजे थोडीशी, खूप तर नाही म्हणणार, पण थोडीशी जी आहे ना तर ती निवांत जाते. म्हणजे खूप अशी कामांची घाईघाई आणि दगदग आपल्या मागे होत नाही आणि थोडीशी जर प्री प्लॅनिंग आपण करून ठेवली तर दुसरा जो दिवस आहे, दुसऱ्या दिवशीची जी सकाळ आहे तर ती थोडीशी निवांत जाते. तर समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी म्हणजे अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सांगणारच आहे. छोट्या जरी असल्या तरी बघा आपल्या ना कामाच्या गोष्टी असतात त्या स्पेशली म्हणजे गृहिणींच्या. तर आता सध्या ना म्हणजे मी ना आज वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर तेच मी इथे ना बनवून घेतलं. वांग्याचं भरीत कशाप्रकारे बनवलं म्हणजे मी कोण्या पद्धतीने बनवते तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असाल. वांग्याचं भरीत जेव्हा आपण बनवतो तर त्यावेळेला बघा एकतर ना लसणाचा पाला किंवा मग लसणाची जी कूट असते लसणाचा, तर छान ना त्याची फोडणी करून घ्यायची आणि त्यानंतर मग जे काही टमाटर वगैरे आपण घालतो तर ते थोडेसे ना शिजवून घ्यायचे. नाहीतर बघा टमाटर जर अख्खेचे अख्खे असतील ना तर भाजीमध्ये टमाटरचा स्वाद अजिबात येत नाही आणि त्यातल्या त्यात रस्सेवाली जर भाजी असेल तर भाजीमध्ये ना तरीसुद्धा व्यवस्थित येत नाही टमाटर जर शिजले नाही तर. म्हणून मग ना जेव्हा कधी आपण भाजी बनवतो तर टमाटरांना एका वाफेवर शिजवून घ्यायचं आणि स्पेशली वांग्याचं भरीत वगैरे असेल तर त्यामध्ये बघा आता या सीझनमध्ये ना कांद्याचा जो पाला असतो हिरवावाला, कांद्याची पात म्हणतात बहुतेक त्याला, तर ती कांद्याची पात वगैरे जेव्हा आपण टाकतो ना तर भरीत खूप छान लागतं. आणि भरीत असेल तर त्यावेळेला बघा भाकरी म्हणजे खूप एकदम ना असा खूप छान असा मेळ बसतो त्यांचा. तर जेव्हा कधी माझ्या इथे भरीत बनते तर त्यावेळेला ना मी म्हणजे प्रयत्न करते की भाकरीच बनाव्यात म्हणून. तर यावेळेला मी काय केलं होतं, ज्वारी आणि नाचणी तर असं ना हे मिक्स पीठ दळून आणलेलं होतं. ह्या ज्या भाकरी आहेत तर बघा एकतर ना पचायला चांगल्या असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ना गरम असतात. तसं आता थंडी ना बरीच कमी झालेली आहे, पण तरीसुद्धा ज्या भाकरी आहेत तर त्या आपल्या शरीरासाठी खूप छान असतात आणि रात्रीच्या वेळेला आठवड्यातून म्हणजे 1-2 वेळा ना ह्या ज्या भाकरी आहेत तर त्या मी बनवून घेते. तर छान मस्त अशा भाकरी बघा इथे ना भाजणं माझं चालू आहे. ताव्यावर ना भाकरी मला फारशा बनवता येत नाही. म्हणजे ताव्यावर ज्या आपण भाकरी शेकतो तर त्या मला काही शेकता येत नाहीत आणि त्या फुगतही नाहीत. त्यामुळे मग अशा प्रकारे ना फ्लेमवरच मी भाकरी फुगवून घेते छान आणि मस्त छान भाकरी ना अशा टम्म फुगतात. तर सगळं जे जेवण आहे तर ते बनवून तयार झालेलं आहे आणि जेवण बनवता बनवता नाहीही म्हटलं तरी थोडाफार आपला जो गॅसचा ओठा आहे तर तो खरकटतोच.
जेवण सगळं आटोपलं आणि त्यानंतर मग असते मेन आपली क्लिनिंग आणि यातच बघा दुसऱ्या दिवशीची काही थोडीफार तयारीसुद्धा असते. आपण जेवण झालं की त्यानंतर बघा कंटाळा करतो, कारण जेवण झालं की जेवण अंगाला येतं, म्हणजेच काम करण्याचा आळस येतो. तर तो आळस म्हणजे थोडासा दूर ठेवायचा. जेवणाच्या नंतर ना जास्तीत जास्त 30 ते 35 मिनटं किंवा जास्तीत जास्त पाऊण तास आपल्याला या कामांना लागतो. तर फक्त एवढासा वेळ आपल्याला द्यायचा आहे आणि या पाऊण तासामध्येच दुसऱ्या दिवशीचे आपले ना म्हणजे 1-1.5 तास जो आहे ना, तर तो आपला ना त्या कामांमध्ये कमी होतो आणि तेवढीच मेहनत आपली वाचून जाते. सगळं जे जेवण आहे तर ते तसंच न ठेवता छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घ्यायचं, कारण एकतर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनची घाई असते, तर पुन्हा आपल्याला त्या भांड्यांची गरज पडते आणि ते भांडे पुन्हा आपल्याला ना सकाळी घासावे लागतात. दुसरं म्हणजे गॅस ओटा बघा, आजकाल ना एकदम छोटासा गॅस ओटा असतो आणि त्या गॅस ओठ्यावरच ना खूप असा भांड्यांचा पसारा असेल, तर दुसऱ्या दिवशी स्वयंपाक बनवताना सुद्धा खूप अशी ना म्हणजे धावपळ होते आपल्या मागे आणि अडचणसुद्धा खूप होते सामानांची. तर त्यामुळे ना जे काही रात्रीचं जेवण आहे तर ते लहान भांड्यांमध्ये काढून घ्यायचं आणि सगळे भांडे घासायला टाकायचे. भांड्यांचा पसारा बघितले तुम्ही किती सारा होता, तर हा पसारा जर आपण असाच राहू दिला, दुसऱ्या दिवशी सकाळी मग आपले एकतर कधी-कधी सकाळी टिफिन बनवावा लागतो, तर भांडे घासायला सुद्धा वेळ मिळत नाही. तर म्हणून मग तेही भांडे असतात, स्वयंपाकाचेही भांडे असतात, सोबतच चहा पाण्याचे सुद्धा भांडे होतात. तर इतके सारे भांडे इथे जमा होतात, तर सिंकमध्ये ना घासायला सुद्धा जमत नाही. म्हणून मग रात्रीचे जे भांडे आहेत तर ते रात्रीच घासून घ्यायचे आणि सोबतच बघा जे काही टिफिन वगैरे लागतात किंवा सकाळी सकाळी स्वयंपाकासाठी जे भांडे आपल्याला लागणार आहेत तर ते भांडे ना वर ठेवायचे. म्हणजे आपण जर खाली ठेवले तर बघा सगळी बास्केट आपल्याला ना शोधून काढावी लागते. तर त्यामुळे ज्या ज्या भांड्याची गरज आपल्याला अगदी सकाळीच पडते तर ते भांडे ना वर ठेवायचे. जसं टिफिन आहे किंवा जेवण बनवण्याचे जे भांडे आहेत तर ते ना वर ठेवायचे. सिंकसुद्धा मी रात्रीच्या वेळेलाच ना सगळा स्वच्छ करून घेते. त्याच्या आजूबाजूची टाईल्स आहेत किंवा नळं आहेत तर ते सगळे ना स्वच्छ करून घेते, कारण कधी बघा सकाळी ना ऐन वेळेवर कुठलं तरी काम आपल्या मागे येतं आणि फारशी अशी साफसफाई करायला वेळ काही आपल्याला मिळत नाही. तर मग ते ना सगळं दिवसभर तसंच पडलं राहतं. तर म्हणून मग रात्रीच्या वेळेला ना सिंकचा आजूबाजूचा परिसर आणि नळं वगैरे सगळे स्वच्छ करून घेते. सकाळी पुन्हा एकदा स्वच्छ करते, पण बायचान्स जर सकाळी वेळेवर कुठलं काम आलं तर मग हे तसंच राहू नये, त्यामुळे मग सगळं स्वच्छ करून घेते. गॅस ओठासुद्धा पूर्ण पुसून घेतला मी. गॅसच्या वरची जी टाईल्स आहे तर ती सुद्धा सगळी ना म्हणजे दिवसातून 1 वेळा 2 वेळा ना गॅसच्या वरच्या टाईल्सवर सुद्धा कपडा मारून घ्यायचा, नाही तर मग बघा तिथे आपण ना फोडणी करतो आणि त्याची इतके सगळे डागं पडतात. गॅस ओठ्यावर जर खरकटं उष्टं पडलेलं असेल तर बघा मुंग्या, झुरळ आणि किती काय काय असे ना म्हणजे तिथे ना म्हणजे प्रॉब्लेम्स होतात. आणि नाहीही म्हटलं तरी बघा मुंग्या म्हणा, झुरळ म्हणा, आजारपणाला निमंत्रण देणारंच काम आहे ते. त्यामुळे गॅस ओठाना होता होईल तितका स्वच्छ ठेवायचा आणि गॅस ओठा जर स्वच्छ असेल तर बघा मुंग्या, झुरळ यांचा त्रास ना अजिबात होत नाही आणि स्वच्छ गॅस किंवा ओठा बघून आपलं मनसुद्धा बघा किती प्रसन्न राहतं. दुसऱ्या दिवशी आपण जी काही भाजी वगैरे बनवणार आहोत तर ती भाजी ना रात्रीला चिरून घ्यायची, म्हणजे सकाळी उठल्यावर भाजी काय बनवायची या विचारात 5 मिनटं जातात. मग त्याच्याशी रिलेटेड सगळं सामान आहे किंवा नाही, कारण कधी बघा कधी काही नसतं. तर त्यामुळे ना रात्रीच्याच वेळेला दुसऱ्या दिवशी जी भाजी बनणार आहे तर रात्रीच्याच वेळेला त्या भाजीची प्लॅनिंग करून ठेवून द्यायची, ती भाजी कट करून ठेवून द्यायची, म्हणजे सकाळी 15 मिनटं आपले ना त्या गोष्टीसाठीचे वाचतात. त्यानंतर बघा आता प्रत्येकाचं रुटीन ना वेगवेगळं असतं. माझ्या इथे रात्रीच्या वेळेला मी जे कामं करून ठेवू शकते तर ते कामं मी इथे शेअर केलेले आहेत. प्रत्येकाच्या कामाचा पॅटर्न वेगळा असतो, प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं. तर त्याचनुसार बघा प्रत्येकाचे जे कामं आहेत ना तर ते सुद्धा वेगवेगळे असतात. तर त्यानुसार बघा तुम्ही काय कामं आधी म्हणजे असे करून ठेवू शकता, आदल्या दिवशी म्हणा किंवा रात्रीच्या वेळेला म्हणा, तर ते आपण ठरवायचं असतं. तर अशा प्रकारे हे जर लहान-सहान कामं आपण आदल्याच दिवशी करून ठेवले ना तर आपली जी दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे तर ती म्हणजे थोडीशी निवांत जाते. समजा जर तुम्ही वर्किंग असाल तर त्यावेळेला तर आवर्जून हे जे कामं आहेत तर ते नक्की करायची. तर इतकीशी मेहनत असते आपली जेवणाच्या नंतर. फारसा असा काही खूप वेळ लागत नाही. जास्तीत जास्त आपल्याला अर्धा तास किंवा 45 मिनटं लागतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर बघा अशा प्रकारचं जर रुटीन असेल ना तर आपला जो दुसरा दिवस आहे तर तो खरंच थोडासा ना निवांत असतो. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला भाजी वगैरे चिरण्याची टेन्शन राहत नाही. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर गृहिणींना बघा सगळ्यात पहिले उठलं की किचनमध्ये जावं लागतं.
तर उठल्या उठल्या जेव्हा आपण असा छान फ्रेश गॅसचा जो ओठा बघतो किंवा स्वच्छ किचन बघतो, तर सगळ्यात पहिला जो म्हणजे आपला मूड ना त्याच गोष्टीमुळे फ्रेश होतो की छान असं चकचकीत किचन आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर मग सकाळी सकाळी बघा टिफिनची घाई असते, मुलांच्या शाळेची घाई असते. तर अशा वेळेला जर भाजी वगैरे आपण चिरून ठेवली किंवा भांडे वगैरे स्वच्छ करून ठेवले, तर जेही भांडे आपल्याला स्वयंपाकासाठी लागतात तर ते पटापट आपण घेऊ शकतो. आणि किचन जर स्वच्छ असेल तर सकाळी उठल्या उठल्या किचन स्वच्छ करण्याची सुद्धा भानगड आपल्या मागे राहत नाही, भाजी चिरण्याची भानगड आपल्या मागे राहत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण आदल्या दिवशी जर रात्रीच्या वेळेला थोड्याशा करून ठेवल्या ना, तर आपली जी दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे तर ती थोडीशी ना निवांत जाते. तर त्यामुळे बघा जेवणाच्या नंतर ना फारसा असा काही खूप वेळ लागत नाही. 30 ते 45 मिनटं आपल्याला लागतात आणि हे जे 30-45 मिनटं आहेत म्हणजे अर्धा किंवा पाऊण तास जो आहे, तर आपला जो दुसरा दिवस आहे ना तर तो खरंच खूप बेटर बनवतो. कारण सकाळी उठल्या उठल्या जर आपल्या डोक्याला ताप असला तर अख्खा दिवस आपला ना तसाच जातो. आणि सकाळ जर रिलॅक्स असली तर म्हणजे बघा दिवसही चांगला जातो आणि मूडही फ्रेश राहतो. तसं बघा जे गृहिणी आहे तर त्यांच्या मागे ना पाहिजे तेवढं म्हणजे सकाळी रिलॅक्स वेळ नसतोच. पण थोडीशी जर आपण मेहनत रात्रीला करून ठेवली तर तेवढाच वेळ आपला ना वाचून जातो. तर अगदी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या गोष्टीच बघा आपला जो दुसरा दिवस आहे तर तो छान अशा बेटर बनवतात. तर चला, या छोट्याशाच टिप्ससोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. बाय.